राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर, मुंबई, बेंगलोर व हैदराबाद तसेच इंदोर मंडी, मध्य प्रदेशातील रतलाम मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 8 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मित्रांनो, कालपासून बांगलादेशामध्ये मर्यादित स्वरूपात कांद्याची निर्यात ही चालू झालेली आहे. तर बाजारामध्ये आज काय परिणाम त्याचा दिसून आलेला आहे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला भाव सांगणारच आहे. परंतु आपण मार्केटमध्ये आहात, मार्केटमध्ये आज आपल्याला काय बदल वाटलेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण ते आपलं मार्केटचं नाव व झालेला बदल हा कळवायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे लाल कांद्याचे 494 वाहन तर उन्हाळी कांद्याचे 194 वाहनांची आवक, म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये दोन्ही मिळून 688 वाहनांची आवक ही लासलगाव येथे दाखल झालेली आहे. लासलगाव येथे आज कांद्याची आवक ही वाढलेली आहे. लाल कांद्याचे बाजारभाव 601 रुपयापासून 3600 रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत. तर सरासरी लाल कांदा 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. उन्हाळी कांदा 700 रुपयापासून 1731 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर सरासरी उन्हाळी कांदा 1351 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे भाव थोडेसे आज कमी आहेत. तर लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 रुपयांची सुधारणा आज लासलगाव येथे झालेली आहे. लासलगाव येथे कांद्याची आवक आज मित्रांनो वाढलेली आहे. तर विंचूर येथे 181 वाहनांमधून कांद्याची आवक ही आली होती. यामध्ये उन्हाळी कांदे 164 वाहन होते. 400 रुपयापासून 1720 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदा विकला. सरासरी उन्हाळी कांदा 1325 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर लाल कांदा 600 रुपयापासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेला आहे. मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत येथे आज पहिल्या सत्रामध्ये उन्हाळी कांद्याचे 160 वाहन तर लाल कांद्याचे 365 वाहनांची आवक आली होती. एकूणच आज आवक जर पाहिली तर लाल कांद्याची आवक ही आज प्रत्येक मार्केटमध्ये जास्त आहे. उन्हाळी कांदा 700 रुपयापासून 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 रुपयापासून 851 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. लाल कांदा 1000 रुपयापासून 4411 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 रुपयापासून 1501 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 1100 रुपये क्विंटलपर्यंत. पिंपळगाव, बसवंत येथे आज लाल कांद्याच्या गोल्टीला बाजार निघाला आहे. मित्रांनो, आज पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे सुधारलेले आहेत. तर इकडे मुंबई येथे 113 गाड्यांची आवक ही आली होती. मुंबई येथे सफेद कांदा 2000 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. त्याखालोखाल जुना कांदा गोळा साईज 1700 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नंबर 1 प्रतीचा कांदा 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नंबर 2 प्रतीचा कांदा 800 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी गोल्डा 400 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा 300 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. मित्रांनो, मुंबई येथे भाव मात्र आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळालेला आहे. तर इकडे सोलापूर येथे 180 गाड्यांची आवक होती. यामध्ये जुना कांदा 60% होता. जुना कांदा बिग एक्स्ट्रा सुपर सीड क्वालिटी कांदा 2200 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 1800 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा 40% होता, तो 1-2 लॉट 2200 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1800 2000 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा हा विकलेला आहे. तर नवीन गरवा कांदा 1000 रुपयापासून 2600 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. सोलापूर येथे सेल फास्ट असा मॅसेज सोलापूर येथून आहे. तर मित्रांनो, आपण आता परिस्थिती पाहूयात मध्य प्रदेश येथील रतलाम मंडी येथे आज 500 ट्रॉली कांद्याची आवक ही आली होती. 1000 रुपयापासून 1551 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 700 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्टा 800 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 1000 रुपये क्विंटलपर्यंत. गोल्टा
आज मध्य प्रदेश येथील रतलाम मंडी येथे विकला आहे. तर इंदोर मंडी येथे आज 20,000 प्लस गोण्यांची आवक होती. VIP सुपर कांदे 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 900 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. हलके कांदे 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 350 ते 550 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 250 ते 350 रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकले आहेत. तर इकडे हैदराबाद येथे 50 गाड्याची आवक आली होती. 1-2 लॉट 2,200 2,400 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे विकले. बिग बेस्ट कांदे 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 1,400 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत. हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुन्हा एकदा स्थिर झालेले आहेत, कारण मागील बाजारी थोडे भाव कमी हैदराबाद येथे झाले होते. तर बेंगलोर येथे आज 59,651 गोण्यांची आवक आली होती. कर्नाटकाच्या यामध्ये नवीन कांद्याची 45,000 प्लस गोण्यांची आवक होती. 400 रुपयापासून 2,600 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज नवीन कांदे विकले. जुने कांद्याचे 1-2 लॉट 2,300 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1,800 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1,000 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिस्किट कलर कांदा 1,200 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत आज जुना कांदा बेंगलोर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाला आहे. तर मित्रांनो, नगर येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे. त्याचा रिपोर्ट आपण सविस्तर संध्याकाळी पाहूयात. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.